शिंदे सरकारने खरं तर पावसाळी अधिवेशनामध्ये जी जाहिरात काढली, ज्येष्ठांना मिळणार धार्मिक स्थळाचं दर्शन, या जाहिरातीवरती जो फोटो लावण्यात आलेला आहे, खरं तर ती व्यक्ती 3 वर्षापासून बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे. आपण त्या गावामध्ये आलेलो आहोत सध्या, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर तांबे त्यांचा फोटो आहे आणि त्यांचं गाव आहे. त्यांच्या सुनबाई आपल्यासोबत आहेत. मला सांगा की तुमच्या सासऱ्यांचा फोटो ज्ञानेश्वर तांबे आहे, जाहिरातीवरती फोटो आला आहे, तर ते कधीपासून बेपत्ता आहे काय? एक 3 वर्ष झाले बेपत्ता आहेत ते कोविड नंतर. नक्की त्यांच्या आठवणी काय होत्या, म्हणजे का बेपत्ता झालेत, काय कशामुळे काय? त्यांची सवयच होते की ते बऱ्यापैकी बाहेर जायचे पाहुण्यांच्या इकडं, 1 महिना घरी येत नसायचे. तसेच ह्याही वेळेस गेले होते ते. आम्हाला वाटलं की ते येतील, पण काही आले नाही. नंतर आम्ही बरेच पाहुण्यांकडे चौकशी केली, पण चौकशी दरम्यान कोणीही पाहुणे बोलले नाही की आमच्याकडे आलं. पण तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतं, काय काय आठवणी होत्या त्यांच्या? आमच्या कुटुंबामध्ये आमचे सासरे ज्ञानेश्वर विष्णू तांबे, माझे मिस्टर सचिन ज्ञानेश्वर तांबे आणि त्यांचे मोठे चिरंजीव ते शिक्रापूरला असतात ते, आणि मी सुनबाई सुरेखा सचिन तांबे. पण ज्यावेळेस ते 3 वर्षापासून बेपत्ता आलेत, पोलीस चौकीमध्ये कशा प्रकारची तक्रार दाखल केली, तुम्ही काय केले? नाही केलेली, कारण की ते गेले की येत असायचे. पाठीमागे 1 वर्षभर ते गेलेले होते, पण आले होते. तसंच आम्हाला आशा होती की ते आता येतील, पण मग नाही. त्यांचा आता तुम्ही फोटो त्या जाहिरातीवर पाहिला, काय वाटतं तुम्हाला? तो एक आनंदाचाच क्षण होता. आमच्या सगळ्या गावातले सगळ्यांनी पाहिलं, प्रत्येकाच्या स्टेटसला वगैरे, फेसबुकला, व्हॉट्सअपला वगैरे फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांना आनंद पण झाला. ते जेव्हा बेपत्ता आले तेव्हा तुम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला होता का काय? शोधण्याचा प्रयत्न म्हणजे सगळीकडे पाहुण्यारावळ्यांना चौकशी केलेली. त्याच्या व्यतिरिक्त पोलीस तक्रार नव्हती केली. नक्कीच पोलीस तक्रार केली नव्हती, गावचे पोलीस पाटील आहे. मला सांगा, ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर तांबे हे तुमच्या गावचे रहिवासी आहे, मात्र गेल्या 3 वर्षापासून बेपत्ता असल्याची माहिती सध्या तरी मिळते. मात्र एखाद्याच आज ज्यावेळी जाहिरात प्रसिद्ध झाली, त्या जाहिरातीवर त्यांचा फोटो आला आहे, काय सांगाल तुम्ही? ज्ञानेश्वर विष्णू तांबे 3.5 वर्षापासून कोरोनाच्या काळापासून गावामध्ये आले होते, आणि त्यावेळी फिरू नका सगळ्यांनी असं आम्ही समजून सांगितलं, आणि त्यानंतर ते गावातून निघून गेले. ती तारीख होती 14 जानेवारी 2021. त्यानंतर ते अलीकडं पलीकडं असतायचे, पाहुणे रावळ्यांकडेच फिरायचे. त्यांची पत्नी गेली 7-8-10 वर्षापासून एक्सपायर झाल्यामुळे त्यांचं गावी राहणं कमी असायचं. पाहुणे रावळ्यांकडे फिरून ते जास्त होते. आणि गेल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये एकदा अशीच आळंदी या ठिकाणी ब्लँकेट वाटप वगैरे चालू होती. त्यावेळी त्यांच्याकडं ब्लँकेट घेत असताना त्यांचा फोटो असाच पेपरला आला होता. त्यावेळी आज सर्व ग्रामस्थांना वाटलं की ही व्यक्ती हयात आहे. आणि आजही मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या जाहिरातीवर यांचा फोटो पाहिल्यानंतर सर्व ग्रामस्थांना एक वेगळा आनंद झाला की 3.5 वर्षापासून गेलेली व्यक्ती कमीत कमी हयात आहे, याचा आम्हा ग्रामस्थांना आनंद आहे. नक्की आनंद झाला आहे. मात्र तुमच्या गावातली जी व्यक्ती आहे, 3-3.5 वर्षानंतर तिचा फोटो पाहायला मिळतोय. 3 वर्ष बेपत्ता होती, कशी बेपत्ता झाली आणि काय गावामध्ये कसा त्यांचा वावर होता? शेजारी असल्यामुळे ना, तो माणूस 1-2 महिने बाहेर गेला, परत यायचा. आला म्हणलं का मग आनंद वाटायचा, पण परत गेल्याच्या नंतर मग जराशी थोडी खंत वाटायची. तर आता ते 2021ला 14 जानेवारी 21ला इथून गेलाय. परत 1-2 महिन्यांनी परत आला. जे परत गेला ना, तो लोकांना भेटायचा कुठंतरी, आळंदी, शिक्रापूर असं कुठंतरी भेटणार. मग लोकांना वाटायचं की हाय, आणि त्याची सवय जवळजवळ म्हणे त्याची मंडळी वारल्यापासून मोर अशी सवय असायची. पाहुणे रावळ्या का 4-2 दिवस जायचं, परत यायचं, परत जायचं. 12 महिन्याला तर जवळजवळ 9 महिने तो बाहेरच असायचा. 3च महिने गावात असायचं. खरं तर आता त्यांचा फोटो आला, मात्र शोधण्यासाठी तुम्ही गावकरी म्हणून काय प्रयत्न करसाल? आता जे का ज्येष्ठ करतील किंवा जे आहेत मोठमोठ्याले मंडळी ती करतील, ते करू आम्ही त्यांच्या वाटेमागे. नक्की ज्या पद्धतीने आपण खरं तर पाहिलं की जी व्यक्ती ज्ञानेश्वर तांबे हिचा फोटो खरं तर जाहिरातीवरती आला आहे, मात्र ती गेल्या 3 वर्षापासून बेपत्ता आहे. मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने आपण पाहिलं की गावामध्ये खरं तर ही व्यक्ती 3 वर्षात नसेल किंवा 2 वर्षाचं असणं अशी बेपत्ता होत असल्याची माहिती या ठिकाणी गावकऱ्यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा प्रमेश स्वामी, सुनील तिकडे, TV9 मराठी, शिरूर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.